नमस्कार. मी अरविंद आठले. सध्याच्या भाषण पुष्प मालिकेतलं आज 70वं पुष्प मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. आणि सुरुवातीला माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करून हे भाषण मी सुरू करतो आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये अनेक भाषणं झाली. आजचं हे 70वं आहे. यामधल्या काळात अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या शंका विचारलेल्या होत्या आणि या शंकांची आज अनेक शंकांची उत्तरं देण्याचा मी आज प्रयत्न करत आहे. अर्थात माझ्या समजुती, माझी कुवत याला अनुसरून मी देईन. तर पहिले कुळाचार, कुळधर्म हे काय आहे बा, हे पाळायला पाहिजे का आपल्याला? तर ज्या कुळात आपण जन्म घेतो, जसं ज्या मातेच्या उदरी आपण जन्म घेतो तिच्याविषयी जसं आपलं काही कर्तव्य असतं, तसं ज्या कुळात जन्म घेतो त्या कुळासंबंधीही आपली काही कर्तव्य आहेत. आपले वाडवडील, पूर्वज यांच्याविषयी पण आपली काही कर्तव्य आहेत. ज्या गावात आपलं कुटुंब वाढलं, त्या गावातलं ग्रामदैवत, त्याच्या संबंधीसुद्धा आपली काही कर्तव्य आहेत. त्यामुळे ही सर्व पार पाडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सुधारणावादी म्हणजे कुळधर्म सोडून देणे, ग्रामदैवत सोडून देणे असा होत नाही. तर ज्या खेड्यात मी राहतो त्या खेड्यातलं ग्रामदैवत आहे ज्योतिबा. मी केव्हाही गेलो की मी त्या दर्शनाला जातो. शेवटी असं आहे, ही जी कुलदैवत, ग्रामदैवत, इतर जे काही आपण सगळं मानतो कुलाचार, याच्या मागे काहीतरी शास्त्रीय भूमिका असते. केवळ रूढी म्हणून ह्या गोष्टी असतात असं नाही. अर्थात त्यात काही रूढी परंपरा शिरलेल्या आहेत ज्या शास्त्राच्या दृष्टीने आवश्यक नाहीत. त्या दूर करण्याला काही हरकत नाही. परंतु जेपर्यंत मनाचं समाधान तसं होत नाही तोपर्यंत त्या रूढी हे आपण पाळाव्या. म्हणजे हीनतेची भावना, कुठेतरी आपण चुकल्याची भावना, पाप केल्याची भावना आपल्या मनात येणार नाही. आता दुसरी एक शंका होती की मृत व्यक्तीला आपण निरोप देतो, हार घालतो, तुरे घालतो, वाजत गाजत नेतो, 14व्या दिवशी 13व्या दिवशी गोडाचं जेवण करतो, हे सगळं कितपत बरोबर आहे? आता हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न आहे. मृत व्यक्तीविषयी तुमच्या काय भावना आहेत? एरवी लग्नात पाहुणे आले तर आपण हार तुरे देऊन सत्कार करतो की नाही? आणि जाताना निरोप देताना आपल्या डोळ्यात अश्रू उभे राहतात की नाही? मुलगी सासरी चालली म्हणजे हे तसंच आहे. हो, तो मृतदेह त्याच्या सासरी चाललेला आहे, त्याच्या मूळ गावी चाललेला आहे आणि त्यासाठी त्याला आनंदाने निरोप देणं, दुःख न मानता, हे फार आवश्यक आहे. आणि मनाची तयारी आपण त्या दृष्टीने आधीच करायला पाहिजे. जसे आता आम्ही दोघेही पतिपत्नी 70च्या वर 75च्या आसपास आहोत. आम्ही हे अगदी नक्की ठरवलं की एकमेकांना निरोप देण्याची आज ना उद्या आपल्याला वेळ येणार आहे. कोणीतरी एक आधी जाणार आहे. तर जो मागे राहील त्याने दुःख करायचं नाही. आनंद नका साजरा करू, पण दुःख नका करू. त्या गेलेल्या माणसाचं मन तुमच्यात असतं आणि त्याला दुःख होईल अशा काहीही कृती तुम्ही करू नयेत. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पाळाव्यात. त्या नुकसान काय आहे? नवीन वस्त्र नेसवतो आपण त्याला जाताना, एक निरोपाची भावना आहे ती. त्यातल्या मागची जी भावना आहे ही महत्त्वाची, आणि ती लक्षात घेतली तर मग हे संस्कार निरुपयोगी वाटणार नाहीत. आता ज्योतिषशास्त्र, खूप लोकांचा ज्योतिषावर प्रचंड विश्वास असतो. सकाळी उठलं की पेपरमध्ये आपलं ज्योतिष पाहायचं, एक नाद म्हणून ठीक आहे, परंतु ज्योतिषशास्त्राच्या मागे लागू नका. आज जे आपण ज्योतिषशास्त्री जे पाहतो हे सगळे पुस्तकी अभ्यास केलेले लोक आहेत.
ज्यांनी दैवताची उपासना करून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्याच्याकडे जाणं वेगळं आणि गावगण्णा पसरलेल्या ज्योतिषांकडे जाणं वेगळं. त्यांच्याविषयी माझ्या मनात अनादर तुमच्या मनात पेरायचा नाही आहे. ते बिचारे पोटभरू आहेत, त्यांचं पोट कसं भरणार. त्यामुळे ज्यांना मानसिकदृष्ट्या जे अत्यंत कमकुवत असतात ते ह्या ज्योतिषशास्त्राकडे जातात आणि मग त्यातले उपाय करण्याचा प्रयत्न करतात. पण अनेक वेळा हे उपाय असफल झाल्याचंही तुम्हाला दिसून येईल. माझा ज्योतिषशास्त्राला विरोध नाही. ज्योतिषशास्त्र पुरातन काळापासून चालू आलेलं आहे आणि ते नक्की अतिशय योग्य असं शास्त्र आहे, पण ते योग्य व्यक्तीच्या हातात पाहिजे. मागे मी एकदा इंदोरला गेलो होतो. इंदोरचे ते राजज्योतिषी होते, त्यांच्याकडे गेलो मी. तरुण पोरगा, एक 35-40चा असेल. त्याची वडीलही तिथे राजज्योतिषी होते आणि वडिलांनी जाताना, हा मुलगा सरकारी नोकरीत होता, तरीही त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं की माझं ज्योतिष आता तुला येईल. त्या मुलाला कसली आवड नव्हती, परंतु वडील गेल्यानंतर चेहरा पाहून ज्योतिष सांगण्याचं त्याला कसब उत्पन्न झालं. हे देता येतं, मी स्वतः अनुभव घेतला. त्यावेळी माझा अध्यात्माचा कसलाही संबंध नव्हता, पण त्यांनी मला ताबडतोब सांगितलं की मी त्याला पैसे देण्याऐवजी त्यांनीच मला उलट दक्षिणा दिली की तुम्ही पुढे जाऊन काय बनणार आहात तुम्हाला माहिती नाही. आणि माझा उलट त्यांनी सत्कार केला, अशी स्थिती आहे. हे परंपरेने जे चालत आलेलं आहे, याला दैवी शक्ती आहे. ज्योतिषास्त्र अभ्यास दैवी शक्तीने होतो. आतून आलं पाहिजे ते. म्हणून चेहरा पाहिल्याबरोबरच ज्योतिष सांगणारे लोक असतात. काही आडाखे बनवलेले जे आहेत त्यांच्या ज्योतिषात तसा अर्थ नाही. आता असं आहे की 100 बायका घेतल्या आणि त्यातल्या काहीने सांगितलं तुम्हाला मुलगा होईल, काहीने सांगितलं तुम्हाला मुलगी होईल. आता यातले अर्धे तर बरोबर येणारच आहे ना. त्यामुळे त्याला काय ज्योतिष म्हणायचं का. सकाळी उठून पेपरमध्ये वाचतो तुमच्यावर संकट येईल, तुम्हाला अमुक होईल, तुम्ही असे मनाची तयारी करा, आणि असे काहीही फालतूपणाचे ज्योतिषात असतो. आपली करमणूक याखेरीज त्याला काही अर्थ नसतो. ज्योतिषशास्त्र, ज्याला ज्योतिष खरंच शिकायचं आहे त्यांनी देवतेचा अभ्यास करावा, देवतेला प्रसन्न करून घ्यावा. आणि ज्या ज्योतिषावर पैसे कमावले जातात त्या ज्योतिषाला मी मानत नाही. तो पोटभरवचा व्यवसाय झाला. अर्थात हा व्यवसाय करण्याची काहींना गरज असते व्यावहारिक, त्यांना ती करू द्यावी. त्यांना विरोध नाही आहे माझा या शास्त्राला मुळीच विरोध नाही. मी अतिशय ठामपणे या शास्त्रावर सांगू शकतो की ज्याचा खरोखर दैवी अभ्यास आहे त्याचं बरोबरच येणार. पण तुम्हाला ॲडव्हान्समध्ये समजून उपयोग काय. आता मला माहिती होतं माझा एक मुलगा अपघातात गेला, तरुण मुलगा, 2 लहान मुलं मागे ठेवून. मला खूप पूर्वी माहिती होती की हा आपल्याबरोबर शेवटपर्यंत राहणार नाही. परंतु केव्हा जाणार आणि काय करणार ही माहिती असून उपयोग काय होता. तो क्षण तर तुम्ही टाळू शकत नाही. त्यामुळे तो टळला नाही आणि तो गेला. पुत्रवियोगाचं काय दुःख असतं हे मी सहन केलेलं आहे. लहान मुलं 2 बिचारे मागे टाकून गेला. काय झालं असेल आमच्या दोघा पती पत्नींची अवस्था आणि त्या आमच्या तरुण सुनेची अवस्था मी अनुभवलेला आहे. पण अशावेळी मला ज्योतिषशास्त्राची काही मदत झाली असती का हो. मला स्वतःला माहिती असून मी मदत करू शकलो नाही स्वतःला. कसं जाणार हे मला जरी माहिती नव्हतं, ते जाणार हे मला माहिती होतं. परंतु काही उलट डोक्यावर सतत टांगती तलवार राहते तुमच्या. उद्या एखादं सांगितलं की तुम्हाला अमुक अमुक हे संकट येणार आहे, तर ते येणार नसले तरी आधीपासूनच आपल्या मनाची संकट येणार ही भावना तयार होते आणि मग खरोखरच ती येतं. मनी असे ते स्वप्नी असे ते मनी दिसे आणि ते तुमच्या प्रत्यक्षात येतं. तर हा भाग लक्षात घेतला पाहिजे. हा प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. कोणी काय करावं यासंबंधी मी उपदेश करत नाही आहे.
परंतु काय असू शकतं आणि काय नसू शकतं याचंच फक्त मला दिग्दर्शन करायचं आहे. आता एकाने विचारलं की अंगात येतं, देवीचं अंगात येतं. आता हे देवीचे सध्या नुकतंच नवरात्र झालं. अंगात येणं, कुठली देवी कोणाच्या अंगात येऊ शकते हे मी मान्य नाही करू शकत. देवी एवढी स्वस्त नाही आहे. देवी अंगात येण्यासाठी तुमच्या अंगात देवीचे गुण असणं आवश्यक आहे. मी जसं नेहमी सांगतो की पीक चांगलं पेरायचं असेल तर भूमी चांगली पाहिजे आणि तरच त्या ठिकाणी ते पीक येईल. खडकावर पेरलेलं बीज येणार नाही. तसंच हे आहे. खरोखरच त्यांची अवस्था तितकी असते का? तितकी अवस्था असेल तरच ती एखाद वेळेच म्हणतो आहे मी, असं काही येत नाही अंगावर वगैरे. असं तो आवेश असतो. आवेशाचा अनुभव मी घेतलेला आहे. आवेश येतो, परंतु आवेश म्हणजे ती देवी नव्हे. मी थोडं स्पष्ट, काही लोकांना हे आवडणार नाही मला कल्पना आहे, परंतु मला जे सत्य वाटतं ते सांगण्याची माझी जबाबदारी आहे असं मला वाटतं आणि तुम्ही त्यावर विचार करावा. मी तुम्ही बदला म्हणत नाही आहे, तुम्ही विचार करा. एक प्रश्न असा होता की नाम आणि मंत्र यात काय फरक आहे? नाव हे परमेश्वराचंच नाव आहे आणि मंत्र हे सिद्ध केलेले असतात. पूर्वीच्या ऋषी मुनींनी ते सिद्ध केलं अनेक वेळा म्हणून त्या मंत्रावर विशिष्ट संस्कार झालेले असतात आणि त्या मुनींचा, ऋषींचा त्याच्यावर ठसा असतो. कुणीही दिलेला मंत्र फळत नाही, परंतु शुद्ध ज्यांनी स्वतः केलेला आहे, शुद्ध हस्तानी ज्यांना मिळालेला आहे सिद्ध, तर त्या मंत्रामध्ये ही शक्ती असते. मंत्रांची शक्ती मी अनुभवलेली आहे, त्यामुळे मी मंत्रात शक्ती नसते असं नाही म्हणणार, पण ती बरीचशी शक्ती त्या माणसाच्या मानसिकतेत असते ज्यांनी तो मंत्र स्वीकारलेला आहे. प्रचंड बलाचा तो माणूस पाहिजे. भित्रट माणसाच्या आयुष्यात हे मंत्र येत नाही, किंवा जो निरक्षर विवेक करून त्यांचा वापर करत नाही अशा माणसांच्या हातातही ती मंत्र येत नाहीत. जिथे खरोखरच गरज आहे अशा ठिकाणी ते वापरले जाऊ शकतात आणि ते कामासही येतात. मंत्र आणि नाम ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि नाम कोणाचं घ्यावं, देवाचं घ्यावं का एखाद्या सत्पुरुषाचं घ्यावं यासंबंधी अनेक वेळा वाद होतात. काही लोकांनी विचारलं की आमच्या गुरूंचंच नाव आम्ही घेतो. कोणाचंही घ्या नाव. अबकडही जरी तुम्ही सतत म्हणत राहिले तरी त्या अबकडमध्ये सुद्धा एक प्रकारची विशिष्ट ताकद तयार होईल. ती ताकद त्या नामात नसते, तुमच्या मनाच्या शक्तीत असते. ही ताकद येऊ शकते आणि तुम्ही जे बोलाल ते सत्य करण्याची क्षमता त्या वाक्यामध्ये, त्या नामामध्ये, त्या मंत्रामध्ये असू शकते. त्या अर्थाने नाम आणि मंत्र यात फार मोठा फरक नाही आहे. परंतु जो कोणी हे करत असेल त्याचं आचरण अत्यंत शुद्ध असलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग होतो. मी अनाचाराने वागत असेल, काहीही खात पित असेल आणि म्हणून मी ते नाव घेऊन मी जर कोणावर काही प्रयोग करायला गेलो तर तो सिद्ध होणार नाही. अतिशय स्पष्ट आहे. सगळ्या अध्यात्माचा उद्देश शेवटी तुम्ही अत्यंत शुद्ध आचरणाने राहावं हाच आहे. कुठल्याही सत्पुरुषाचा उद्देश तुम्ही शुद्ध अंतःकरणाने राहावं हाच आहे. म्हणून खाण्यापिण्याचे नियमही काही ठिकाणी सांगितले जातात. मी म्हणतो की ज्यांनी हे नियम सांगितलेले नसतील त्याचेही आचरण त्या मंत्राचा, त्या नामाचा प्रभाव होऊन त्याचं आचरण, त्याचं खानपान आपोआप सुधारेल. इतर गोष्टी खाण्याची त्याला इच्छाच होणार नाही. त्यामुळे अशी बंधनं घालण्यापेक्षा आतून ते बंधन यावं आणि त्याला अनिच्छा उत्पन्न व्हावी त्याज्य आहाराची, हे जास्ती महत्त्वाचं आहे. आणि हे होऊ शकतं. एकेकाळी मी अट्टल मांसाहारी होतो. मागच्या एका व्याख्यानात मी सांगितले की मला असा काही प्रसंग आला की मी वेगवेगळ्या व्यसनांच्या अधीन होऊन गेलो. परंतु ते माझं प्राक्तन होतं. माझ्या गुरूंना मी विचारलं का हो, हे माझ्या आयुष्यात कसं काय आलं? मी तर एवढा आध्यात्मिक वृत्तीचा आहे आणि हे माझ्या आयुष्यात कसं काय आलं? अहो ते म्हणे, बरं झालं तुमच्या तरुण वयात तुम्हाला जेव्हा सहन करण्याची ताकद होती तेव्हाच तुमच्यात ते आलं.
आता म्हातारपणी तुमच्या अंगात आला तर तुमच्या सुनांनी, तुमच्या मुलांनी तुमची काय किंमत ठेवली असते. भोग होते, हे भोगही आहेत काही वेळा, परंतु हे केव्हा भोगावेत हे तुमचा गुरु ठरवत असतो. आणि तसे त्यांनी मला भोगायला लागले. भोगातून कोणी सुटत नाही आणि कुठलाही सद्गुरू असेल तो तुम्हाला भोगातून सोडवत नाही. तुम्हाला ते भोगावेच लागतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एक प्रश्न होता, दीक्षा म्हणजे काय नक्की? आता याची ढोबळ व्याख्या करणं अत्यंत कठीण आहे. मला असं वाटतं की त्याचा अक्ष म्हणजे डोळा याच्याशी संबंधित आहे. सदोदित दृष्टी गुरूंची तुमच्यावर असणं, याला दीक्षा अशी व्याख्या मला सुचते आहे. आणि माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवातून मला ते पटलं आहे की ह्याला दीक्षा म्हटलं पाहिजे की तुमच्या गुरूंच्या तुम्ही स्वाधीन असलं पाहिजे. तुमचं स्वतःचं मत मी केव्हाच विसरलं पाहिजे. गुरूची सातत्याने तुमच्यावर दृष्टी पाहिजे, ती दीक्षा. नुसती पोकळ शब्दांची दीक्षा घेऊन होत नाही. मी अमुकांना गुरु मानला आणि आता मी त्यांचा शिष्य असं म्हणून चालत नाही. त्या गुरूंनी तुम्हाला स्वीकारलं असलं पाहिजे. काहीही न करण्यापेक्षा ते चांगलं आहे हे मान्य आहे मला, परंतु दीक्षेचा अर्थ हा इतका असीमित असू शकतो. आता हे जे काही ॲक्यूट जी मनाची स्थिती आहे, इथे सत्व विसरलं जातं. आता लढताना लढाईतही जो हे जातो त्याला परमगती मिळते असं आपण म्हणतो. सत्य आहे, कारण शेवटच्या क्षणी त्याच्यामध्ये एक प्रकारचा असा ताकद येत असते. तो सत्व विसरतो. जसं भाजीप्रभूचं उदाहरण आहे, दानपट्टा चालू आहे, मुंडकं गेलं तरी चालू आहे. हे जे आहे असे वीर नक्कीच वीरगतीला पोचतात. ते सुटतात या चक्रातून, कारण ते ॲक्यूट मनाच्या अवस्थेत जातात जे तुम्ही ध्यानाने जाता. मला ह्या गोष्टीचं खूप महत्त्व वाटते. गाणारे असतात, नृत्य करणारे असतात, बेभान जेव्हा ते होतात याला बेभानपणा म्हणायचं. बेभान केव्हा होतो? माणूस स्वतःला विसरून जातो. ती जी अवस्था आहे चांगल्या अर्थाने म्हणतात. दारू पिऊनही स्वतःला विसरणारी माणसं आहेत, त्याला बेभानपणा नाही. तो बेभानपणा वेगळा आणि हा बेभानपणा वेगळा. अल्लादिया खानांची गोष्ट सांगतात की ते सप्तचक्रांची वर्णनं करत असत. एक मुसलमान माणूस, या धर्माचा, या अध्यात्माचा धर्माशी काही संबंध नाही आहे. अत्यंत लवचिक असा धर्म आहे आपला. सगळं काही आपण स्वीकारलेलं आहे. सगळ्यांना क्षमाशीलता आपण केलेली आहे. तर हे लक्षात ठेवा की बेभानपणा येत असेल म्हणून वीरगती म्हटलं त्याला. गती प्राप्त होते, जी आवश्यक मृत्यूनंतर आपल्याला आवश्यक वाटते ती गती. आता साधना कुठे करावी? साधना आपल्या घरी करावी. कुठल्याही सत्पुरुषाच्या समाधीपासून जाऊन काही फार वेगळी साधना होते असं मला वाटत नाही, कारण त्या ठिकाणी इतर 50 लोक येतात आणि ते तुम्हाला डिस्टर्ब करतात, त्रास देतात इनडायरेक्टली. त्यांचे संस्कार तुमच्या ती जी वलय असतात शरीराभोवती, ती तुमच्या शरीराच्या वलयाभोवती फिरतात आणि तुमची उपासना चांगली होऊ शकत नाही. घरी तुम्हाला कोणी हात लावणारं नसतं. मी मागे माझं उदाहरण तुम्हाला सांगितलं की मंदिरात मी एका जात असे ध्यान करायला सकाळी, परंतु न पाहणारे लोक पुष्कळ असतात. आपलं प्रदर्शन कशाला मांडावं इतरांसमोर? ते माझं प्रदर्शन होतं. मला गुरुंनी सावध केलं. त्यांनी माझं रोज केअर काढायचं, माझ्या अंगावर यायचं. झक मारत मी तिथे जाणं बंद केलं. गुरुंनी सांगितलं की तुझं घर हे श्रेष्ठ आहे, लक्षात ठेव अशा अनुभवात. आपण कुठेही जाण्याची गरज नाही. आपलं घर हे आपलं सर्वात पवित्र ठिकाण असतं. ते ठिकाण प्रेमाच्या वातावरणाने तुम्ही शुद्ध करा. तुमच्या पत्नींवर, मुलांवर प्रेम करा.
आणि तुमच्या उपासनेला त्यांचा पाठिंबा मिळेल असं वातावरण उत्पन्न करा. अनेक लोक म्हणतात बायको विरोध करते, अमुक करते. या गोष्टीला काही अर्थ नाही. तिची समजूत तुम्ही घालू शकत नाही. तुमचं फोलपणा व्यवहारातला तिने पाहिलेला असतो, तुमचा स्वार्थीपणा तिने पाहिलेला असतो आणि त्यामुळे ती तुमच्या या असल्या वृत्तीला विरोध करते. तिचा विरोध मानून घेतला पाहिजे आणि तिचा विरोध तुमच्या आचरणानेच मावळेल असं आचरण ठेवा. त्यामुळे साधन सगळ्यात चांगलं आपल्या घरी. घरातल्या इतकं शुद्ध स्वच्छ शांत ध्यान कुठेही लागू शकत नाही. एक खोलीच्या घरातही मी राहिलो आहे, अनेक वर्ष राहिलो आहे. मी गरिबी काय असते सगळं अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे मी ठामपणे सांगू शकतो की ज्याला साधन करायचं आहे त्याला फक्त इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्तीच्या जोरावरच हे सगळं होत असतं. त्याला जागेचं बंधन, खाण्यापिण्याचं बंधन, कुठलीच बंधनांची आवश्यकता नाही. ते आपोआप होणार आहे. शक्तिपातवाले सांगतील तुम्हाला की आसनं आपोआप होतात, वेगवेगळ्या क्रिया आपोआप होतात. कारण शरीराला जे आवश्यक आहे ते शरीर करत असतं. ते शरीर गुरुच्या स्वाधीन करावं लागतं. अगदी अत्यंत अवघड अशी आसनंसुद्धा आपल्या हातून आपोआप होतात असा माझाही अनुभव आहे. म्हणून मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो. एक प्रश्न असा होता की देहदान करावं का न करावं. हा प्रश्न भावनिक मानू नये. भावनिक दृष्ट्या तुम्हाला वाटतं की कोणाला तरी डोळे येतात, कोणाला तरी काय होतं, किडनी कोणाला आहे. अरे तुम्हाला जर करायचंच आहे उपकार परोपकार या भावनेतून जर तुम्ही करत असाल तर देह जिवंत असताना का करत नाही. देह जिवंत असताना तुमची किडनी का देत नाही. देह जिवंत असताना तुमचा डोळा का देत नाही. पण इथे आपण या शरीराचं सगळं आपलं संपलं, आता माहिती आहे इथे आपण काहीच करू शकत नाही. अशा वेळी तुम्ही देहदानाचा फॉर्म भरता. त्या गोष्टीला माझा विरोध नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या, त्याच्या मागचं शास्त्र लक्षात घ्या. मला शास्त्रच सांगायचं आहे. कुठल्याही रूढी परंपरा ज्या पडलेल्या आहेत त्या उगीच पडलेल्या नाहीत. तुमच्या देहात तुमचं कुठेही मन गुंतू नये यासाठी ते आहे. म्हणून स्मशानात गेल्यानंतर सुद्धा कवटी फुटस्तोपर्यंत लोक तिथे थांबतात आणि मग जातात. कितीही आजारी पडला, गात्र सगळी ढिली झाली, काही होत नाही, बोलणं होत नाही, चालणं होत नाही, दयामय अवस्था असली तरी त्या माणसाला आपला देह सोडायची इच्छा असत नाही. इतकी देहावर आसक्ती असते. हे अनुभव बघतो आपण. अतिशय दुःखात असले तरी देह सोडण्याची इच्छा नसते. इतकी माया त्या देहावर आपली असते. ही माया राहू नये यासाठी हे सगळे सांगितलेले आहेत उपाय. तेव्हा अनेक शंकांची उदाहरणं ज्या ज्या लोकांची माझ्याकडे आली ती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आता आपली वेळ झालेली आहे. एवढी वेळ झाली की मी थांबवतो. आता या आठवड्यात मी कल्याण, धुळे अशा अनेक ठिकाणी जाणार आहे. माझ्या हातून काही वेळा थोडासा कमी जास्ती वेळ होईल. तिथली काही अत्यंत चांगले समारोप आहेत ते तुमच्यासमोर आणण्याचा माझा प्रयत्न राहील. अर्थात नेटवर्क अशा ठिकाणी किती मिळेल याची मला कल्पना नाही. हे सध्या वायफायवर आहे तोपर्यंत तुम्हाला जात आहे, पण ते जेव्हा बंद होईल, साध्या मोबाईलच्या नेटवर्कवर जेव्हा जावं लागेल तेव्हा हे एवढे मोठे व्हिडिओ, कारण हे 200, 300, 400 MBचे, 800 MBचे असे आहेत. हे येणं कठीण आहे, पण प्रयत्न माझ्या हातून करीन. आपल्या सर्वांची सेवा गुरु म्हणून करण्याचा मी प्रयत्न करीन. नमस्कार. निरोप घेतो.